माझ्या देशात शिक्षणाचं बीज पेरलं, कर्मवीरांचं स्वप्न जगासाठी उखडलं. सोप्या वाटा नव्हत्या, काटे होते सारे, तरीही ध्येयासाठी झिजले हे वारे. शिक्षणाचं सूर्य गातो कर्मवीरांचा गान, भाऊरावांचा वारसा आपला अभिमान. ज्ञानाच्या मशालीने लख तो गाव, कर्मवीरांचं स्वप्न आजही आहे नवं. अरे घाबरतील ते कसले, संकटाला सामोरे न जाता पळून जाणार ते कसले. ते काय सामान्य व्यक्तिमत्व होतं का? नाही, सातारा शहरात उभे राहिले, गणिताचा अभ्यास केला, इंग्रजी विषयाचा अभ्यास केला आणि सातारा शहरामध्ये शिकवणीचे वर्ग सुरू केले. गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयामध्ये पारंगत झाले. सातारा शहरामध्ये त्यांचं नाव उदयास आलं, पाटील मास्तर म्हणून. 6वी नापास असलेला व्यक्ती, 6वी नापास असलेला हा ह्या व्यक्तिमत्वाने गणित आणि इंग्रजी विषयामध्ये हातखंड केला. नावारूपास पाटील मास्तरांचं नाव आलं आणि त्यावेळेला सातारा जिल्ह्याचे कलेक्टर त्या ठिकाणी होते. त्या कलेक्टरच्या मुलाला देखील गणित इंग्रजी या विषयाची शिकवणी किंवा तुमच्या भाषेमध्ये ट्युशन फार गुण शब्द आहे आजच्या समाजामध्ये. त्यांना ती त्या कलेक्टरच्या मुलाला ट्युशन लावायची. परंतु त्या कलेक्टरचा आग्रह असा होता की मला गणित आणि इंग्रजी या विषयाची तर ट्युशन तुम्हाला भाऊराव पाटील घ्यायचीच आहे, त्याचबरोबर माझ्या मुलाला संस्कृत विषयाची सुद्धा तुम्हाला ट्युशन घ्यायची आहे आणि ते तुम्हाला घ्यावी लागेल. आग्रह धरला कलेक्टरने. आता कलेक्टरचा आदेश आहे, कलेक्टरचा मुलगा आहे. भाऊराव पाटील सटपटले, परंतु घाबरणार नाही हे त्यांच्या रक्तात होतं. प्रयत्न करायचा आहे, आपल्याला जिंकायचं आहे, आपल्याला हे काम करायचं, ही एकच भावना करमरांच्या मनामध्ये होती. मग त्यावेळेला करमर आणि परिसरामध्ये त्या सातारा शहरामध्ये कोण संस्कृत शिकवतं, तर एक संस्कृतचे शास्त्री पंडित होते. ते संस्कृत विषयाचे क्लासेस घ्यायचे, ट्युशन घ्यायचे. मग त्यांना भाऊराव पाटील जे आहेत ते स्पृश्य अस्पृश्यचे भेदभाव त्यांना त्यांच्या नसानसात की शास्त्रीजी मला संस्कृत विषयाचे धडे तुमच्याकडे गिरवायचे, मी अशा अशा पद्धतीने मला तर तुमच्याकडून संस्कृतचे धडे घ्यायचे. शास्त्री काय ऐके ना आणि कर्मवीर काय थांबे ना. मी हट्टाला पेटलेला आहे. आता शास्त्रीने पाहिलं हा काय तसा ऐकणार नाही. मग शास्त्री म्हणाले, भाऊराव तुम्ही फारच हट्टाला पेटलेला आहात, मी तुम्हाला संस्कृतचे धडे देईल, पण केव्हा माझ्याकडे वेळ नाहीये. आणि संस्कृत या विषयाचे शिकवणी घेऊन उदरनिर्वाह जो आहे तो चालवायचा. मुलींनो, 1912-13ची गोष्ट असेल. 1912-13 मध्ये त्यांना महिन्याकाठी सुमारे 80 ते 90 रुपये इतके शिकवणीतून ती मिळकत व्हायची. 1912-13 मध्ये 80-90 रुपये म्हणजे फार कमी रक्कम आहे का? मुळीच नाही. त्यावेळेला पैशाला फार किंमत होती. देखणे ते चेहरे प्रांजळते आरसे, गोरटे वा सावळे यास मोल नसे फारसे. देखणे ते चेहरे प्रांजळते आरसे, गोरटे वा सावळे यास मोल नसे फारसे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदरतेचे सोहाळे, सुंदरतेचे सोहाळे. मंगलाने गंधलेला हा सुंदरतेचा सोहळा ज्यांना निर्मितीचे डोहाळे लागले. निर्मिती कोणती? या समाज निर्मितीची, या शिक्षणाच्या निर्मितीची. आणि म्हणून या रयत शिक्षण संस्थेच्या विचाराचे पाईक म्हणून आपण या ठिकाणी या समाजामध्ये वावरणार आहोत आणि रयत शिक्षण संस्थेचा नावलौकिक या ठिकाणी मोठा करणार आहोत. शिक्षा का मंत्र दिया, रयत का निर्माण किया, आंखों में साक्षरता का दिया जलाया, परिवर्तन को नया मोड़ दिया. वह पुरुष था या किसी महात्मा का रूप था. कुछ भी कहो वो हम सबका कर्मवीर था, वो हम सबका कर्मवीर था. और यांच्या चरणी पुन्हा एकदा वंदन. आणि
या रयत शिक्षण संस्थेच्या 106व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय कर्मवीर. दगडाच्या देशात शिक्षणाचं बीज पेरलं, कर्मवीरांचं स्वप्न जगासाठी उघडलं. सोप्या वाटा नव्हत्या, काटे होते सारे, तरीही ध्येयासाठी झिजले हे वारे. शिक्षणाचं सूर्य गातो कर्मवीरांचा गान, भाऊरावांचा वारसा आपला अभिमान. ज्ञानाच्या मशालीने लख लख तो गाव, कर्मवीरांचं स्वप्न आजही आहे नवं.